हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीतलं पिठलं. त्यासाठी आपल्याला लागणार कांदा, लसूण चिरून घेतलेला, कांद्याची पात आवश्यकतेनुसार आणि 2 ठेचलेल्या हिरव्या मिरच्या. तुम्ही तिखटाच्या प्रमाणे तुमच्या हिशोबाने 2 किंवा 3ही घेऊ शकतात. त्यानंतर आपण ह्या पातेल्यात घेतलेला आहे बेसन, त्यामध्ये मीठ आणि हळद हे दोन्ही टाकून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ. आणि आपण आता याला पाणी टाकून घोळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आता आपण याला पाणी टाकून घोळून घेणार आहोत. थोडं पाणी करून टाकून त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं पतलं झालं पाहिजे ते, कारण की शेवटी नंतर मग ते घट्ट होणार आहे. त्यामुळे असं पतलं करून घ्यायचं आपल्याला त्याला. इथे आता आपण कढईत तेल तापवलेलं आहे, त्यात थोडीशी मोहरी टाकायची आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडंसं जिरं आणि हे चांगलं होऊ द्यायचं आपल्याला, जिरं आणि मोहरीला. त्यानेच आपल्या ह्या रेसिपीला चांगलं स्वाद येणार आहे. त्यानंतर आपण त्यात लसूण टाकून घेणार आहोत, जे आपण ठेचून आणि चिरून घेतलेलं आहे. असं आपण लसूण त्यात तेलात थोडं होऊ देणार आहोत. त्यानंतर मिरची जी आपण कुटून घेतलेली आहे, ती मिरची पण आपण ह्यात टाकून घेणार आहोत. त्याला थोडीशी फ्राय होऊ द्यायची आहे. मिरची छान अशी फ्राय झाली की त्यात आपण हा चिरलेला कांदा टाकून देणार आहोत. पिठलं करण्याची ही एक जास्त म्हणजे छान, आपल्याला जर पिठलं हवं असेल तर त्यासाठी जेवढं होईल तेवढा कांदा टाकावा. जेवढा जास्त कांदा तेवढं चांगलं आपलं पिठलं बनत असतं. तर इथे आपण बघू शकता, इथे कांदा झालेला आहे परतून. छान असं परतून घेतल्यावर त्यात आपण इथे कांद्याची पात ही अशी टाकून घेणार आहोत. आपल्याला ही कांद्याची पातही ह्या कांद्यामध्ये शिजवायची आहे. आणि तुम्ही झाकण ठेवूनही शिजवू शकतात, तुम्ही बिना झाकण ठेवता पण शिजवू शकता. फक्त आपल्याला ह्याला नरम करून घ्यायची आहे. नरम झाल्यावरती ह्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता अशी कमी होईल. त्यानंतर आपण ह्यात 2-3 चमचे तिखट टाकणार आहोत. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर नसेल वाटत तर तुम्ही नका टाकू. त्यानंतर आपण इथे पिठल्यासाठी जे बेसन आपण पातेल्यात मिक्स करून घेतलेलं होतं, ते आपण ह्यात पोर करायचं आहे. ते आपण यात टाकायचं आहे आणि असं हळूहळू होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, पिठलं चांगलं शिजल्यावरती ते असं ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी होईल. थँक्यू.